नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। पावसाळा सुरू झालेला आहे। पावसाळा सुरू झाला की घरामध्ये कुंबट वाचेनं, चिलटं होणं, माशा होणं। आता झुरळांचं तर काही विचारूच नका, पण त्यावरती काही हा व्हिडिओ नाही आहे। पण माशा, चिलटं आणि कुंबट वास हा पावसाळ्यामध्ये जे आहे प्रचंड येत असतो। कुंबट वास अगदी कपाटामध्ये जरी आपण काही काढायला गेलं तर कपाटामध्ये कुंबट वास किंवा दिवाणमध्ये आपण कपडे ठेवले असेल तिथेही कुंबट वास येतो। मग अशा वेळेस पावसाळ्यामध्ये कुंबट वास येऊ नये यासाठी मी तुमच्यासोबत काही टिप्स घेऊन आली आहे आणि त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ खूप कारगर असा होणार आहे आणि तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे। सो इकडे मी पातेलं गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी घातलेलं आहे 1 ग्लास भरून पाणी आणि इकडे मी घेतलेलं आहे साधारणतः 2 ते 3 तेजपत्ताची पानं। येस, तेजपत्ताची पानं म्हणजेच तेजपत्ताचा जो स्मेल असतो ना तो खूप स्ट्रॉंग असतो आणि तो अगदी चिलटं, मच्छर, माशा यांना होऊ देत नाही। त्यामुळे आपण यामध्ये तेजपत्ता वापरतोय। आता इकडे आपल्याला तेजपत्तासोबत अजून एक इन्ग्रीडियंट घालायचा आहे, पण बेसिकली आपण हे यासाठी करतोय की यामध्ये आपण जे इन्ग्रीडियंट्स 2 घालतोय जसे की तेजपत्ता आणि दुसरा आहे लवंग। लवंग मी साधारणतः 3 ते 4 घेतलाय। तुम्ही ह्या लवंग कुटून सुद्धा टाकू शकता जेणेकरून त्याचा फ्रेग्रन्स अजून स्ट्रॉंग येईल। सो हे तुमच्यावरती आहे। आता आपल्याला हे 5 ते 7 मिनिटं चांगलं उकळू द्यायचं मध्यम आचेवरती। सो मी जसं की तुम्हाला सांगत होते हे आपण यासाठी करतोय, आपण या पाण्याचा वापर पुढे करणार आहोत। सो या पाण्यामध्ये तेजपत्ता आणि लवंगचा एकदम स्ट्रॉंग स्मेल आला पाहिजे, त्यासाठी आपण हे एक सोल्युशन बनवतोय किंवा एक कॉन्सन्ट्रेट तयार करतोय पाण्याचं। सो आपल्याला हे अगदी मध्यम आचेवरती मस्त उकळून घ्यायचं आहे आणि जेव्हा हे तुम्ही 5 ते 7 मिनिटं उकळणार आहात तर तेव्हा तुम्ही बघणार की यामध्ये तेजपत्ता आणि लवंगचा एकदम स्ट्रॉंग फ्लेवर तुम्हाला आलेला दिसेल। पण जर तुम्हाला ही स्टेप अव्हॉइड करायची असेल, सो मी समोर सांगणार आहे की तुम्हाला ही स्टेप अव्हॉइड करायची असेल तर काय करायचं। पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये निलगिरीचं तेल वापरू शकता। पण निलगिरीचं तेल वापरायचं असेल तर आपल्याला असं बिलकुल काही त्याला उकळवायची गरज नाही आहे। आपल्याला डायरेक्ट थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये निलगिरीचं तेल घालायचं आहे। ते सुद्धा एकदम स्ट्रॉंग स्मेल असतो त्याचा। सो तुम्ही तसंही करू शकता किंवा मग तुमच्याकडे नसेल तर जसं मी सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगते, जे की तेजपत्ता आणि लवंग आपल्या घरामध्ये असतो सेम आपल्याला तसं करायचं आहे। गॅस बंद केलेला आहे। आता हे आपण पाणी पूर्ण थंड होऊ देऊया। तुम्ही बघणार की पाण्याचा स्लाइटली कलर चेंज झाला आहे आणि आता आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे। आता बघा मी जसं म्हटलं तुम्हाला निलगिरीचं तेल, तर या स्टेजला इथे घ्यायचं 1 ग्लास पाणी, त्यामध्ये निलगिरी तेलाचे काही 1 ते 2 थेंब टाकायचे आहेत। किती स्ट्रॉंग स्मेल तुम्हाला हवा आहे किंवा किती कमी हवा आहे त्या हिशोबाने। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे कोणतंही डिसइन्फेक्टंट लिक्विड। आता मी इकडे डेटॉल वापरते आहे। आता इथे डेटॉलचं प्रमाण तुम्ही पूर्ण 1 झाकण न वापरता अर्ध झाकण सुद्धा वापरू शकता, कारण बऱ्याचदा जेव्हा आपण हे वॉलमध्ये किंवा एखाद्या भिंतीवरती स्प्रे करतो तेव्हा हे व्हाईट व्हाईट उमटू शकतं। सो इथे लिक्विडचं प्रमाण म्हणजे डिसइन्फेक्टंट लिक्विडचं प्रमाण कमी ठेवू शकता। त्यानंतर अर्धा कप व्हिनेगर आपल्याला यामध्ये घालायचं आहे। व्हिनेगर आपण कोणत्याही चायनीज रेसिपीमध्ये वापरत असतो, सो त्याचा वापर आपल्याला इकडे करायचा आहे। डेटॉल आपण यामध्ये घातल्यामुळे थोडंसं जास्त प्रमाण घातल्यामुळे इथे जो सोल्युशनचा कलर आहे तो व्हाईट झालेला आहे, बाकी याचं काहीच कारण नाही आहे। पण जर तुम्हाला डेटॉल कमी घालायचं असेल तरी चालेल। मी डेटॉल यासाठी जास्त घातले कारण पावसाळ्यामध्ये अगदी खूप कुबट वास येत असतो किंवा एक वेगळ्याच प्रकारचा स्मेल आपल्या घरामध्ये दरवळत असतो आणि कुठे ना कुठे आपलं घर हे डिसइन्फेक्टेड राहावं यासाठी सुद्धा मी डेटॉलचा वापर इथे जास्त केलेला आहे। बॅक्टेरियाज होऊ नये, कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला इन्फेक्शन खूप लवकर होतं, व्हायरल इन्फेक्शन होण्याचे खूप चान्सेस असतात। सो म्हणून मी इथे डेटॉल जास्त घेतलं आहे। स्प्रे बॉटलमध्ये मी आता हे टाकून ठेवलेला आहे। आपला हा स्प्रे तुम्ही अगदी 15 दिवस ते 1 महिना अगदी आरामात वापरू शकता। आता ह्या स्प्रेचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊयात। तो रोज तुम्हाला संध्याकाळी हे काम करायचं आहे। घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा स्प्रे मारायचा आहे। जिथे अशी अडगळीची जागा असेल तिथे आवर्जून मारायचा आहे। अशा स्प्रे तुम्ही मारल्या कारणाने तुमच्या घरात एक फ्रेशनेस सुद्धा येईल। जर काही बॅक्टेरियाज वगैरे असेल तर ते सुद्धा नाहीसे होतील, कारण आपण यामध्ये डिसइन्फेक्टंट लिक्विड वापरलेलं आहे। त्याचबरोबर घरात जर कुबट वास येत असेल तर तेजपत्ता आणि लवंगचा इतका स्ट्रॉंग स्मेल तो कुबट वास बिलकुल घालून टाकत असतो। त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये हे अशा पद्धतीने स्प्रे करायचं आहे। जर तुम्हाला असा स्प्रे नाही करायचा असेल तर सरळ तुम्ही रोज फरशी पुसत असणार, त्या फरशी पुसण्याच्या याच्यामध्ये तुम्हाला बकेटीमध्ये हे
3 मोठे जे आहे अगदी झाकण असतं ना बघा डेटॉलचं, ते 3 मोठे झाकण हे सोल्युशन टाकायचं आहे. सो तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता आणि फरशी पुसून घ्यायची. सो हा स्प्रे नक्की बनवून बघा या पावसाळ्यामध्ये आणि मला तुमचा अनुभव नक्की सांगा. चला दुसरी टिप बघूया. तुम्हाला घ्यायचं आहे लिंबू. लिंबू थोडंसं मोठं असलं ना तर अतिउत्तम. मला भेटलं नाही आहे त्यामुळे मी छोटाच लिंबाचा वापर करते आहे. आता जो खालचा भाग आहे आपल्याला फक्त स्लाइटली कापायचा आहे. त्याच्यामध्ये होल वगैरे पडलं नाही पाहिजे किंवा लिकेज झालं नाही पाहिजे. वरचा भाग हा तुम्हाला थोडासा जास्त कापून घ्यायचा. त्याचं तुम्ही तोंडाकडचा भाग बघू शकता. हे जास्त यासाठी सांगितलं आहे कारण आपल्याला यामधला पूर्ण गर काढून घ्यायचा आहे. सो इकडे चाकूच्या मदतीने मी याचा पूर्ण गर काढून घेते. तुम्ही चमच्याची जी काही देठाकडची बाजू असते त्याने सुद्धा हा गर काढून घेऊ शकता आणि पूर्ण काढायचा आणि एकदम हलक्या हाताने काढायचा आहे. पिळत काढायचा नाही. जसं की मी इकडे बघा असा पिळायचा नाही. असं जर तुम्ही पिळलं तर खालून जे आहे ते होल पडेल किंवा ते लिंबू जे आहे ते आपण पिळल्या कारणाने काय होईल, आपण यामध्ये जेही काही टाकणार आहोत ते पूर्ण खाली निसटेल बरोबर, कारण ते ऑलरेडी होल पडलेलं असेल. सो ते करायचं नाही. त्यामुळे मी जसं सांगितलं तसं करा. उलटं करायचं आणि फक्त रस काढून घ्यायचा आहे. त्यानंतर घ्यायचं आहे 4 ते 5 लवंग. एक छोटीशी वाटी असेल तुमच्याकडे त्या वाटीमध्ये ते लिंबू ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे 4 ते 5 इकडे कापूरच्या गोळ्या. कापूर आणि लवंग ह्या तुम्हाला थोड्याशा अशा बारीक करून घ्यायच्या आहेत. आपल्याला जास्तही बारीक पेस्ट नाही करायची, अगदी थोडंसं बारीक. आपण हे जे काही पेस्ट करतोय ही रॉ यासाठी नाही टाकतोय कारण असं केल्याने त्याचा फ्रेग्रन्स अजून छान येईल म्हणून. सो इकडे माझ्याकडे एक प्लेट होती ना, सो त्यामध्येच मी जे आहे ते लिंबू ठेवलेलं आहे. त्यात व्यवस्थित ते बसले. छोटं होतं सो मोठी वाटीमध्ये ते बसत नव्हतं. सो याच्यामध्ये व्यवस्थित बसले. त्यामुळे आपण त्याचा खालचा भाग कापलाय का तर त्याला एक व्यवस्थितरित्या एक स्टँड होईल म्हणून. सो आता यामध्ये जे आपण पूड केलेली आहे ती पूड यामध्ये घालायची. जर छोटं लिंबू असेल तर तुम्ही प्रमाण कमी करू शकता. 2 लवंग आणि 2च कापूरच्या गोळ्या घेऊ शकता. ओके. त्यानंतर जमेल तर मोहरीचं तेल घ्या. नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही जे तेल वापरता दिव्यासाठी वगैरे ते तेल तुम्हाला इकडे घ्यायचं आहे. सो मी जे दिवा वगैरेसाठी टाकत असते नेहमी त्याच तेलाचा इकडे वापर करत आहे आणि एवढं ऑल इन वन काम करतं ना हे जो आपण बनवतोय ती रेमेडी. घरामध्ये चिलट माशा किंवा घरामध्ये कुबट वास येत असेल ना तर त्यासाठी तुम्ही जर रोज संध्याकाळी असा दिवा जर लावला ना तर एक जबरदस्त पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते. आणि लिंबाचा जो स्लोली फ्रॅग्रन्स येतोय ना लिंबाचा, कापूरचा आणि लवंगचा, तो अगदी कोणतंही तुम्हाला रूम फ्रेशनर मारायची गरज पडत नाही किंवा एक ॲरोमा डिफ्युजर असतात ते सुद्धा घ्यायची गरज पडत नाही. फक्त तुम्हाला हे करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये वात टाकायची आहे आणि हा दिवा लावायचा आहे. एकदम जबरदस्त असा दिवा आपला तयार होतो. नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. सो या पावसाळ्यातल्या तुम्हाला या सर्व टिप्स कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. या सगळ्या टिप 2 टिपमधली तुमची सगळ्यात फेवरेट कोणती होती तीही सांगा आणि पावसाळ्यामध्ये या टिप आजमावून बघा आणि मग तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. आता हा दिवा लावल्यानंतर एकदा तुमच्या घरात पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये फिरवून घ्यायचा. स्पेशली जर किचनमध्ये खूप कुबट वास येत असेल तर किचनमध्ये हा दिवा तुम्ही लावून ठेवू शकता आणि तुम्ही बघणार की जे काही चिलटं मच्छर वगैरे होते ते सगळे निघून जातात आणि घरात एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते. सो बघा मी सगळीकडे अगदी हे फिरवून घेते आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने करा. स्पेशली दरवाजाच्या मागे जो अंधार असतो तिथे जास्त मच्छर असतात, चिलटं असतात. सो तुम्ही ते अशा पद्धतीने नक्की फिरवा. घरामध्ये मस्त पॉझिटिव्ह एनर्जी येते. सो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.